आज अनेक जण माझ्याकडे काउन्सिलिंग करता येतात. त्यामध्ये बरेच विद्यार्थी मला विचारतात की लवकरात लवकर मिळेल असा एखादा पर्याय सांगा. म्हणजे त्यांना मेहनत करायची नसते आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त बेनिफिट कसा होईल हे बघायचं असतं. पण ज्या काही गोष्टी आहेत, जसे की लवकर बनणारी गोष्ट मॅगी, ही जास्त काळ टिकत नाही. लवकर बनणारे समोसे असतील, कोणत्याही गोष्टी ज्या लवकर बनतात, मग ते मित्रसंबंध असो, नातेसंबंध असो, तर लवकर बनणाऱ्या गोष्टी ह्या जास्त काळ टिकू शकत नाहीत. तर आजच्या मुलांना लवकरात लवकर बनणाऱ्या गोष्टी पाहिजे आहेत, पण त्या जास्त काळ टिकत नाहीत हे त्यांना कदाचित माहीत नाही. मग यावर काही मित्रांनी त्यांना सजेस्ट केलं की आपण वर्ग 10-12च्या नंतर मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्या आणि ॲडमिशन घेतल्याच्या नंतर इकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करा. आणि करत असताना काय झालं, इकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करायची किंवा आणखी एखाद्या नवीन ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आणि इकडे ओपन युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घ्यायचं. आणि हे करत असताना आज ते कुठलचेच राहिलेले नाहीत. मुक्त विद्यापीठ ही संकल्पना यासाठी काढली होती, जे नोकरदार वर्ग आहे त्या नोकरदार वर्गाला एज्युकेशन घेण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मुक्त विद्यापीठ काढलं. पण आज मुक्त विद्यापीठात ज्यांना काही काम नाही असे लोक मुक्त विद्यापीठात जायला लागले आणि ते स्वतःच्या जिंदगीतून नाही तर शिक्षणातून पूर्णतः मुक्त झाल्याचे अनेक असे उदाहरणे आहेत.